देशप्रेमाच्या वातावरणात 1936 साली देशभक्तीची ग्रामीण भागातली हुंकार ज्या भूमीने पुकारली अशी फैजपूरची आमची पावनभूमी, इथूनच शेतकऱ्यांची चळवळ ही काँग्रेसच्या ठरावांचा केंद्रबिंदू बनला आणि काँग्रेसच्या विचारधारेमध्ये, काँग्रेसच्या विचारसरणीमध्ये, काँग्रेसच्या कार्यामध्ये आणि त्या माध्यमातून सरकारच्या कार्यामध्ये शेतकरी कशा प्रकारे केंद्रबिंदू असला पाहिजे अशा प्रकारचा ठराव जो आहे तो या 1936च्या काँग्रेसच्या अधिवेशनाने इकडे दिला. आणि आता जो आपण 2026मध्ये इकडे पदार्पण करत आहोत, 80वा आपला हा स्वातंत्र्य दिन, या स्वातंत्र्यदिनीसुद्धा आज शेतकरी केवढा मोठा आपल्या देशाचा कणा आहे हे कोणीही विसरता कामा नये. याच पार्श्वभूमीवरती इकडे आम्ही सर्व आपल्या झेंड्याला वंदन करतो, भारतमातेला वंदन करतो आणि 15 तारखेच्या पहिल्या मिनिटांमध्ये झेंडावंदन करून हा स्वातंत्र्यतेचा उत्सव एका प्रकारे आम्ही इकडे साजरा करतो. सर्व ज्येष्ठ मान्यवर आणि सामान्य नागरिक बंधूंनो, खरं तर या कार्यक्रमाचं विशेष असं की पक्षाचे कार्यकर्ते कमीच आणि गावातले सामान्य नागरिक जास्त असतात आणि तीच आपल्या 1936च्या फैजपूर काँग्रेस अधिवेशनाची ठरली की त्या अधिवेशनामध्ये सामान्य नागरिकांचा समावेश खूप मोठ्या प्रमाणात होता. सामान्य शेतकरी, सामान्य शेतमजूर, सामान्य व्यापारी त्या अधिवेशनामध्ये खूप मोठ्या संख्येने आले होते. आदरणीय त्या काळातले त्या अधिवेशनाचे अध्यक्ष, आपल्या देशाचे प्रथम पंतप्रधान आदरणीय पंडित जवाहरलाल नेहरूजी त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. महात्माजी गांधी तिकडे आले होते, सरदार वल्लभभाई पटेल आले होते, खान अब्दुल गफ्फार खान साहेब तिकडे आले होते, मौलाना अबुल कलाम आझाद साहेब तिकडे आले होते. एवढी मोठी मोठी मंडळी यांनी आपल्या फैजपूरच्या भूमीमध्ये पदार्पण केलं आणि एक परंपरा, एक वारसा आपल्या सर्वांसाठी खूप खूप धन्यवाद देतो की आपल्या सगळ्यांच्या अथक परिश्रमातून हा सुंदरसा सोहळा या ठिकाणी रूपाला येतो आहे. काही क्षणांचा अवधी आहे आणि आपण या सुंदर सोहळ्याचे साक्षीदार होतो आहोत. तत्पूर्वी सर्वच मान्यवरांचं सहर्ष स्वागत. धन्यवाद सर. आदरणीय या कार्यक्रमाचं संचलन आमचे मित्र आदरणीय कॅप्टन राजेंद्र सिंह राजपूत सर. ये तो वही बात हो गई जो खाना बनाता अक्सर वही भूखा रहता. आमचे दादा, आमच्या सरांना आपण विसरायला नको म्हणून मी आमच्या सरांचं, हमने अभी सर को बोल दिया वतन तुम्हारे हवाले साथी हो, कारण पुढे चालून ही दुधा त्यांनाच सांभाळायची आहे. हरिजी शेख गणवानी साहेब